मानसशास्त्राच्या कथा गोष्ट क्रमांक 39। गोष्टीचं नाव आहे पुतळ्यांच्या किमती। महाराजा चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये अनेक दरबारी असायचे। त्यापैकीच एक चाणक्य हा होता। एकदा दरबारामध्ये एक व्यापारी आला। त्याने 3 मूर्ती आणल्या होत्या। राजाने त्याला ह्या मूर्तींची किंमत काय आहे हे विचारलं। त्याने पहिल्या मूर्तीची किंमत सांगितली 1,00,000 रुपये, दुसऱ्या मूर्तीची किंमत सांगितली 1,000 रुपये आणि तिसऱ्या मूर्तीची किंमत सांगितली 100 रुपये। मग महाराज चंद्रगुप्ताने त्याला विचारलं की तिन्ही मूर्ती दिसायला तर अगदी सारख्या आहेत, तर मग त्यांच्या किमती वेगवेगळ्या का बरं? तर मग तो व्यापारी म्हणला, महाराज तुम्हीच ओळखा आता तसं का असेल? तर महाराज त्या मूर्तींना बघतात, निरीक्षण करतात व्यवस्थित, पण त्यांना त्या मूर्तीमध्ये थोडा पण फरक जाणवत नाही। मग तो महाराज चंद्रगुप्ताला विचारतात, तो महाराज चाणक्याला विचारतात की या मूर्तीमध्ये काय असं आहे की यांच्या किमती वेगळ्या आहेत, तू हे शोधून काढ आणि मला सांग। तर मग चाणक्य त्या सगळ्या मूर्ती बघतो। तो एका सेवकाला एक तार घेऊन यायला सांगतो। सेवक तार घेऊन येतो आणि चाणक्य एक तार घेतो, ती पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घालतो। तर मग ती तार पहिल्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर येते। तीच तार चाणक्य दुसऱ्या पण मूर्तीच्या कानात घालतो, ती तार दुसऱ्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर येते आणि तीच तार तिसऱ्या मूर्तीच्या जेव्हा कानात घालतो चाणक्य, तेव्हा ती तार त्याच्या पोटामध्ये गायब होऊन जाते। यावरून चाणक्य म्हणतो, महाराज ही जी पहिली मूर्ती आहे ही सगळ्यात कमी दर्जाची आहे, कारण तिच्या कानातून गेलेली तार ही तिच्या तोंडातून बाहेर येते। दुसरी मूर्ती ही मध्यम दर्जाची आहे, कारण तिच्या कानातून गेलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर येते। आणि तिसरी मूर्ती ही उच्च दर्जाची आहे, कारण तिच्या एका कानातून गेलेली तार ही पोटात गायब होते। याचाच अर्थ असा की या 3 मूर्ती म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या माणसांचे 3 प्रकार दर्शवते। काही माणसं अशी असतात की ज्यांना काहीही सांगितलं तरी ते ताबडतोब दवंडी पिटून टाकतात आणि तोंडाने सांगून टाकतात। दुसरी माणसं असतात की आपण भलं, आपलं काम भलं, त्याच्यामुळे ते या कारणाने ऐकतात, त्या कारणाने सोडून देतात, त्याच्यामुळे ते काहीही त्रासदायक नसतात। पण तिसरे माणसं असे असतात की जे भले असतात, की त्यांना जे आपण काही सांगू विश्वासाने ते कायमस्वरूपी आपल्या पोटातच ठेवतात आणि दुसऱ्यांना सांगत नाही। त्यामुळे पहिली मूर्ती ही कमी दर्जाची, त्यामुळे तिची किंमत कमी, दुसरी मूर्ती मध्यम दर्जाची, तिची किंमत मध्यम आणि तिसरी मूर्ती ही उच्च दर्जाची आहे।